त्या अभंगातलं शेवटचं वाक्य म्हणजे फार महत्वाचं आहे. तुका म्हणे जाणं व्हावे लहाना होते लहान, लहानापेक्षा लहान व्हायचे, सेवा करायची संस्थेसाठी नाही तर निसर्गासाठी, निसर्गासाठी सेवा केली तर संस्थेसाठी सेवा होणार आहे. त्यामुळे सेवाभावी ही संस्था आहे. वर्ल्ड फॉर नेचर मध्ये तुम्ही सगळे एकत्र आलेले आहे, यासाठी मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो. विशेष करून आजची जी पदनियुक्ती आहे, आज आपण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अमित अनर्से यांचं जिल्हाध्यक्षपदी संघटकपदी निवड होती, यासाठी आपले मी विशेष आभार मानतो. आता आपण सर्वजण या वर्ल्ड फॉर नेचर संस्थेशी जोडणार आहोत. काम तर आपण सगळेजण करतो, साप पकडतो, पकडणं सोडून देणं. आपल्या ग्रामीण भागामध्ये फक्त काय साप पकडणं सोडून देणं, बाकी याच्यावरती काही माहिती नाही बऱ्याच सर्व मित्रांना. त्याच्यात काही हिरे असतात. जसं शुभम पांडे सरचे त्यांचं काम खूप मोठं आहे, तसं त्यांच्या पुण्यामध्ये नदीकाठी ते बांध आहे, त्याच्यासाठी त्यांचे भरपूर प्रयत्न चालू आहे. निसर्गासाठी ते दिवस आणि रात्र लागतात. शासनानं तुम्हाला डिक्लेअर करून टाकलं की तुम्हाला 10 लाखाचा इन्शुरन्स आहे, आणि 10 लाखाचा भेटणार आहे. तर कसा भेटेल तो तर त्याला काय झाला सर्पमित्र टाकून देईल, सर्पमित्र तुम्ही दुनिया सर्पमित्र होऊन जाईल ना. त्याच्यामुळे हे जे प्रशिक्षण आहे, माहिती आहे, परीक्षा वगैरे आपल्याला घ्यावं लागतो, पुढे नक्की येणार. पण नमस्कार सर्वांना. पुण्याहून वर्ल्ड फॉर नेचर संस्था अध्यक्ष श्री शुभम पांडे सर यांनी मला नियुक्तीपत्र दिलं संभाजीनगर जिल्हा अध्यक्षपद म्हणून. तर मी त्या संस्थेत आम्ही सर्वजण जॉईन झालेलो आहोत वर्ल्ड फॉर नेचरमध्ये, आणि त्या संस्थेचं आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू, निसर्गासाठी, सर्पमित्रांसाठी व वर्ल्ड फॉर नेचरसाठी. नमस्कार. आज दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी अमित अनर्थे यांची या ठिकाणी निवड आणि नियुक्ती झालेली आहे. आणि खूप मोठं यांचं या ठिकाणी योगदान आहे, अनुभव आहे. बरेच सर्पमित्र, प्राणीमित्र यांना जुळलेले आहेत. या सर्वांच्या कनेक्शन, संपर्क आणि सर्वांचा सहभाग यांनी नक्कीच निसर्गाला मोठं योगदान लाभणार आहे. आपल्या शहराची जैवविविधता वाचवायसाठी खूप मोठं योगदान या ठिकाणी लाभेल अशी मी अपेक्षा करतो. आणि सर्व टीम अतिशय उत्साहाने या ठिकाणी एकत्र आलेली आहे. आणि ह्या कार्यक्रमाचा, नियुक्तीपदाचा सर्वांना अतिशय आनंद झालेला आहे. आणि इथून पुढचा जो काही वेळ काळ यांचा जो कार्य आहे, या सगळ्या कार्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.